नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. श्रावण महिना हा भगवान शंकराच्या पूजेसाठी अतिशय महत्त्वाचा असतो आणि श्रावण सुरू झाल्यानंतर 5व्याच दिवशी येते नागपंचमी. नागपंचमीच्या दिवशी असा नागनोत्सवाचा फोटो घरामध्ये स्थापन करतात. काही ठिकाणी हा फोटो श्रावण महिना सुरू झाला का पहिल्याच दिवशी स्थापन करतात. मी श्रावण महिना सुरू झाला पहिल्या दिवशी हा फोटो स्थापन केलेला आहे. तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही हा फोटो स्थापन करू शकता. तुम्हाला हा तिथून दिसतोय का नाही, तर अशा पद्धतीने मी हा फोटो इथे स्थापन केलेला आहे. 29 जुलै वार मंगळवार त्या दिवशी आलेली नागपंचमी. या नागपंचमीची पूजा, नवनागांची पूजा घरच्या घरी अगदी साध्या पद्धतीने कशी करतात किंवा मी कशी पूजा करते ती पूजा मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारी बेल सुद्धा प्रेस करा. तुमचं एक सबस्क्राईब केल्यामुळे नवनवीन व्हिडिओ तयार करायला प्रोत्साहन मिळतं. तर आता ही वारुळाची पूजा करणं किंवा नवनागांची पूजा करणं ही प्रत्येक भागाची पद्धत तशी वेगवेगळी असते. तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता किंवा जर माहीत नसेल तर जशी मी पूजा करते त्या पद्धतीने पण तुम्ही पूजा करू शकता. चला तर मग दाखवते मी तुम्हाला ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी पूजा करायची. या दिवशी नागपंचमी सुद्धा नाग महादेवांना प्रिय आहे. वासुकी नाग हा भगवान शिवांनी गळ्यात धारण केलेला आहे. त्यामुळं या नागपंचमीला या नागदेवतेची आपण पूजा करतो. श्रावण महिना सुरू झाला की आपण असं नागनरसोबाचा फोटो आपल्या घरामध्ये स्थापित करतो. काही ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी याला स्थापित करतात आणि अमावस्येच्या दिवशी याचं विसर्जन केलं जातं. माझा आता हा मागच्या वर्षीचाच फोटो आहे. काही जण याला लॅमिनेशन पण करून घेतात. मी असंच वहीचा जाडपुष्ट आहे त्याचा वापर करून त्याला चिटकवून दिलं आहे. त्यामुळं मला पूजेसाठी तो पाटा व्यवस्थित ठेवता येतो. आमच्याकडं श्रावणाच्या पहिल्याच दिवशी नागनरसोबाच्या फोटोची स्थापना करतात आणि दर शनिवारी आणि दर सोमवारी आघाड्याची आणि दुर्वाची पानांची माळ त्याला घालतात. पांढरी फुलं वाहून दुधाचा आणि लाह्यांचा नैवेद्य दाखवतात. आज माझ्याकडे काही लाह्या नव्हत्या, मी दुधाचाच नैवेद्य दाखवला. नागनरसोबाच्या फोटोला किंवा नवनागांच्या पूजेला दुर्वा आणि आघाडा हा आवर्जून लागतो. नागपंचमीला या नागनरसोबाच्या फोटोबरोबरच वारुळाची पण पूजा करतात. तुमच्याकडे जर वारुळ असेल तर तुम्ही तिथंच वारुळाची पूजा करा, कारण नागपंचमीच्या दिवशी वारुळाच्या पूजेचा पण मान असतो. वारुळाची पंचोपचार पूजा करून दूध लाह्यांचा नैवेद्य दाखवून सर्व महिला एकत्र येऊन त्या वारुळाभोवती फेर धरतात आणि मग गाणे म्हणतात. पण आता शहरामध्ये या गोष्टी शक्य नाही आणि आमच्या इथं पण वारुळ नाही आहे, त्यामुळं मी पूजा घरीच करणार आहे. त्यामुळं ज्यांच्याजवळ आसपास कुठं वारुळ नाही आहे त्यांनी ही पूजा साध्या सोप्या पद्धतीने घरीच करा. आता ही नवनागांची पूजा 12 वाजेपर्यंत करतात, म्हणजे शक्यतो 12च्या आतच ती करावी. या पूजेची सुरुवात पहाटे अगदी 5 वाजल्यापासून करता येते, म्हणजे पहाटे 5 ते 12 वाजेपर्यंत ही पूजा करता येते. पूजा करण्याची पद्धत प्रत्येक भागाची वेगवेगळी असते. तुमच्याकडे जशी असेल, जशी परंपरा असेल तशी तुम्ही ती पूजा करा. आणि ही नवनागांची पूजा करायची जर माहीतच नसेल तर जशी मी पूजा करते अशी पण पूजा तुम्ही करू शकता. या दिवशी बऱ्याच ठिकाणी भावासाठी सुद्धा उपवास करतात. काही ठिकाणी नागपंचमीचा पण उपवास करतात. हा उपवास नागपंचमीच्या दिवशी पूजा होईपर्यंत करतात. पूजा झाल्यानंतर हा उपवास सोडायचा असतो. तर काही भागांमध्ये नागपंचमीच्या आदल्या दिवशीच हा उपवास धरला जातो, म्हणजे चतुर्थीलाच हा उपवास धरतात आणि दुसऱ्या दिवशी नागपंचमीची पूजा करून नागदेवतेला नैवेद्य दाखवून मग हा उपवास सोडला जातो. तर बघा, आता इथं मी देवघरामध्येच नागनरसोबाच्या फोटोची स्थापना केलेली आहे. माझ्या देवघरामध्ये तेवढी जागा होती. सर्वात अगोदर देवघर स्वच्छ करून घेतलं. त्यानंतर एक छोटासा पाट मांडून त्याच्यावर वस्त्र अंथरून घेतलं. या फोटोसाठी आसन म्हणून थोडे अक्षता टाकल्या. या अक्षता पांढऱ्या ठेवायच्या नसत्या म्हणून त्याच्यावर थोडंसं हळदी कुंकू वाहून घेतलं आणि मग नंतर हा नागनरसोबाचा फोटो त्याच्यावर स्थापन केला. आता हा माझा पहिलाच फोटो आहे, त्यामुळं त्याच्यावर मी अगदी थोडंसं फुलाने पाणी शिंपडून हा फोटो पुसून घेतला. जास्त पाणी जर शिंपडलं तर हा फोटो खराब होऊ शकतो.
त्यानंतर मग अष्टगंध, अक्षदा, हळदी, कुंकू वाहून पूजा केली. नाग नरसोबाच्या फोटोबरोबर याच्यामध्ये ज्योती पण आहेत. ह्या ज्योतींची शुक्रवारी पूजा करतात. प्रत्येक वाराची वेगवेगळी पूजा असते, तसं ह्या ज्योतीची पूजा शुक्रवारी करतात. अशा पद्धतीनं मी पंचोपचार पूजा करून धूपदीप ओवाळून दुधाचा नैवेद्य दाखवला. माझी सगळी पूजा झाल्यानंतर मी एक वेळेस सर्पसुक्त म्हटलं. हे जर तुम्हाला माहीत नसेल ते यूट्यूबवर तुम्हाला मिळून जाईल. या दिवशी जमीन खोदणं, नांगरणं, खुरपणी करणं, गवत काढणं या गोष्टी केल्या जात नाही. कारण ही जमीन खोदताना किंवा नांगरताना या नागदेवतेला इजा होण्याची भीती असते, म्हणून असं करत नाही. नैवेद्यासाठी उकडलेले पदार्थ ठेवतात आणि घरातले सर्वजण सुद्धा उकडलेलेच पदार्थ खातात या दिवशी. आता ही प्रथा सगळ्यांच्याकडेच असते असं काही नाही, पण ज्यांच्याकडं ही पद्धत आहे त्यांनी हे नियम नक्कीच पाळावेत. आपले काही नियम, पद्धती, परंपरा, प्रथा ज्या असतात त्यानुसारच आपण आचरण केलं तर भविष्यात दुःख, कष्ट आपल्याला येत नाही. आणि जरी ते येणार असेल तर त्याच्यापासून आपल्याला त्रास होत नाही. जर समजा ते दुःख, कष्ट जर आपल्या वाट्याला आलंच तर ते सहन करण्याची ताकद आपल्यामध्ये तयार होते, तितकं आपण सक्षम होतो. त्यामुळंच या सर्व गोष्टींचं आचरण करणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. माझी ही पूजा पूर्ण झाली. नागपंचमीच्या दिवशीसुद्धा ही पूजा सकाळी अशीच करून घ्यायची आणि त्यानंतर नवनागांची पूजा करायची. तर आता ही नवनागांची पूजा कशी करायची ते आता आपण बघू. आता हे नवनागांची पूजा करण्यासाठी काही ठिकाणी हे जे चित्र आहे ते तांदळाने पण काढतात. पण मी आज तुम्हाला जशी मी दरवर्षी पूजा करते, जसं चित्र काढते त्याच पद्धतीने आणि तेच दाखवते. आता मागच्या वर्षीचा व्हिडिओ काही माझ्याकडं नव्हता, त्यामुळं तुम्हाला दाखवण्यासाठी 2 दिवस अगोदरच मी ही पूजा केली. नागोबांचं चित्र काढलं. तर चला वेळ न घालवता आपण नागोबाचं चित्र पण काढू आणि पूजेला पण सुरुवात करू. तर बघा, या पूजेसाठी मी इथं एक पाट घेतलाय. दरवर्षी माझा पूजेचा हाच पाट असतो. पूर्ण आपली पूजा होईपर्यंत नागदेवताभ्यो नमः, नागदेवताभ्यो नमः, नागदेवताभ्यो नमः असं म्हणत म्हणत पूर्ण पूजा करायची. आता ही अशी नागदेवतांची रांगोळी काढायला मला बराच वेळ लागला, त्याच्यामुळं व्हिडिओ थोडासा मध्ये मी स्किप केला. तर अशा प्रकारे सर्वात मध्ये जो नागदेवता आहे तो थोडासा मोठा आणि बाकीचे इतर थोडेसे त्याच्यापेक्षा लहान काढायचे. आणि हे 9 काढायचे असतात, त्यामुळं या पूजेला नवनागांची पूजा म्हणतात. हे नवनागांचं चित्र काढून झाल्यानंतर मी संकल्प करून घेतला. कोणती पण पूजा संकल्प करूनच करायची असते. संकल्पामुळे आपण त्या पूजेशी, त्या सेवेशी बांधलो जातो, जोडलो जातो. म्हणून नेहमी कोणतीही पूजा करताना, सेवा करताना संकल्प करायचाच असतो. संकल्प झाल्यानंतर पूजेला सुरुवात करताना नागदेवतेला आवाहन करून प्रत्येक नागदेवतेच्या डोक्यावर 2-2 दाणे अक्षदा अर्पण केल्या. आपण ज्यावेळेस कोणती पण पूजा करत असतो त्यावेळेला अगोदर ज्या देवतेची आपण पूजा करणार आहे त्या देवतेचं अगोदर आवाहन करायचं असतं आणि आवाहन केल्यानंतर मग त्या देवतेला बसायला आसन द्यायचं असतं. मग मी इथं आवाहन झाल्यानंतर पायाच्या बाजूने आसन म्हणून त्यांना प्रत्येक देवतेला 2-2 अक्षदा अर्पण केल्या. आवाहन झालं, आसन झालं, त्यानंतर सर्व देवतांना अष्टगंध लावून घेतला. अष्टगंध, हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं, दुर्वा, आघाडा हे सगळं अर्पण करून धूपदीप ओवाळून घेतला आणि त्यानंतर नैवेद्य दाखवला. नैवेद्य दाखवताना दुर्वा घ्यायच्या असतात. बघा, जसं आपण स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवतो त्यावेळेला तुळशीपत्र वापरतो, तसंच नागदेवतेला नैवेद्य दाखवत असताना दुर्वा लागतात. दुर्वाच्या सहाय्यानेच त्या वाटीभोवती पाणी फिरवायचं, नैवेद्याभोवती पाणी फिरवायचं आणि नैवेद्य दाखवून झाल्यानंतर त्या दुर्वा नागाच्या प्रतिमेवर ठेवून द्यायच्या. अशा प्रकारे मी नैवेद्य दाखवून घेतला. तर अशा प्रकारे नागदेवतेची ही पंचोपचार पूजा तुम्हाला मी करून दाखवली. अशीच पूजा मी करत असते.
या पूजेमध्ये काही कमी राहील असेल, काही जादा झालं असेल तर ते मला नक्की सांगा. आता या पूजेचं आपल्याला विसर्जन पण करायचं असतं. आता हे विसर्जन करताना हे त्याच दिवशी संध्याकाळी पण करता येतं किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी पण करता येतं. विसर्जन करताना अगोदर दिवा लावून घ्यायचा. त्यानंतर या सगळ्या प्रतिमांवर हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायच्या. आता आपल्याला विसर्जनाच्या अक्षदा व्हायच्या. विसर्जन पूजा किंवा उत्तर पूजा ही शक्यतो संध्याकाळीच करतात. हातात थोड्या अक्षता घेऊन पुढील मंत्र म्हणायचा. ओम यातु नागगणा सर्वे पूजा मादाय पार्थिवा इष्ट कार्यार्थ सिद्ध्यर्थ पुनरागमनायच. असं म्हणून सर्व 9च्या 9 नागदेवतांच्या डोक्यावर थोड्या थोड्या अक्षता अर्पण करायच्या. ही झाली आपली उत्तर पूजा, विसर्जन पूजा. त्यानंतर ही सर्व फुलं, दुर्वा, आघाडा हे सर्व काढून निर्माल्यात टाकून द्यायचं. झाडाच्या खोडाशी पण ते तुम्हाला टाकता येईल. आता हा पाट आपल्याला धुवून काढायचा आहे. धुवत असताना त्याच्या खाली एक वाटी किंवा ताट ठेवा. म्हणजे हे पाणी आपल्याला वाया जाऊ द्यायचं नाही आहे. हे जे नागदेवतांच्या प्रतिमेचं पाणी आहे, हे पाणी घरामध्ये थोडं थोडं सगळीकडे शिंपडून द्यायचं. त्याच्यानंतर अंगणामध्ये, बाहेरच्या परिसरामध्ये पण थोडं थोडं शिंपडून द्यायचं. ओम नागदेवताभ्यो नमः, ओम नागदेवताभ्यो नमः असं म्हणत म्हणत पूर्ण घरात, कंपाऊंडमध्ये, बाहेर अंगणामध्ये आणि उरलं तर राहिलं शेतामध्ये पण टाकून द्या. असं केल्यामुळं आपली वास्तू सर्पांच्या शापापासून सुरक्षित राहते. आपल्या घरामध्ये सापांचे काही उपद्रव असेल तर ते पण शांत होतात. आणि या नवनागांच्या कृपेने आपल्या घरामध्ये सौख्य नांदतं. आपल्या अडचणी अगदी विषासारख्या जरी असल्या तरीसुद्धा त्या अडचणी निवारण होतात. म्हणूनच प्रत्येकानं हे नागपूजन करायचं असतं. नागांचं पूजन तसं वर्षातून 3 वेळेला केलं जातं. हे पूजन नागपंचमीला करतात. त्याचबरोबर देवदिवाळीच्या दिवशी म्हणजे षडरात्रीच्या 1 दिवस अगोदर आणि तिसरी पूजा अनंत चतुर्दशीच्या वेळी. तर अशा पद्धतीने वर्षातून 3 वेळेला सुद्धा हे नागांचं पूजा केली जाते. तुम्ही सुद्धा हे पूजन करून सुखी आणि समृद्ध व्हा. तर अशा प्रकारे हे नागदेवतेची पूजेची माहिती सांगण्याचा मी प्रयत्न केला. पूजा कशी करायची ते पण करून दाखवलं. उत्तर पूजा कशी करायची म्हणजे विसर्जन कसं करायचं ते पण मी तुम्हाला सांगितलं. तर तुम्हाला ही आजची माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर असो, झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि थांबते. श्री स्वामी समर्थ. माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.